यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातील शेंदूर शनी गावात लोकसंख्येपेक्षा कित्येक पटीनं अधिक जन्माच्या बोगस नोंदी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे। 1,500 लोकसंख्या असलेल्या या गावात चक्क 27,000पेक्षा जास्त जन्माच्या नोंदी झाल्या असून या घटनेची दखल घेत काल यवतमाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। हा एक मोठा आंतरराज्य सायबर घोटाळा असल्याचा दावा भाजपाचे नेते आणि माजी खासदार डॉक्टर किरीट सोमय्या यांनी आर्णी इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला। या गंभीर प्रकरणाची SIT आणि दिल्लीतील सायबर विभागामार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। हा केवळ स्थानिक पातळीवरचा प्रकार नसून यामागे मोठे सायबर गुन्हेगार असण्याची शक्यता आहे असं सोमय्या यांनी सांगितलं। तत्पूर्वी त्यांनी प्रत्यक्ष शेंदूर शनी गावाला भेट देऊन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधून सविस्तर माहिती घेतली। या प्रकरणात स्थानिक अधिकारी किंवा कर्मचारी सामील आहेत का हे पाहणं गरजेचं असून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं।